या ठिकाणी उत्तर देणं जबाबदारी असते, चर्चेला बसणं जबाबदारी असते, पुरवणी मागण्याच्या वेळेला बसणं जरुरीचं असतं आणि त्याचबरोबर अदृश्य गॅलरीमध्ये सगळे सचिव त्या खात्याचे हे कंपल्सरी बसणं आवश्यक आहे. पण अशा वेळेला कोणच नसेल आणि हे सभागृह चालतंय तर लोकशाहीची पायमल्ली आहे, लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. जनतेचा पैसा वाया जातोय. 100% जनतेचा पैसा वाया जातो. शेवटी अधिवेशनाला 13 कोटी जनतेला न्याय देण्यासाठी हे अधिवेशन आपण भरवतो. करोडो रुपये खर्च होतात. लोकांचे प्रश्न या ठिकाणी प्रत्येक भागातला सदस्य येऊन मांडतो, त्याला न्याय मिळणार नसेल, मंत्री या ठिकाणी सिरियस नसतील, सचिव या ठिकाणी सिरियस नसतील, नियमानुसार कामकाज होत नसेल तर विधिमंडळ चालवण्यामध्ये अर्थ काय? जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर जेवणाचे कार्यक्रम अनेक मंत्र्यांकडून नेत्यांकडून केले जातात. त्याच्यानंतर अनेक महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष देता येत नाही. आमचं स्पष्ट मत असं आहे की विधानसभेचे सदस्य म्हणून विधिमंडळाचं कामकाज जे आहे ते विधिमंडळाच्या नियमावलीनुसार, प्रथा परंपरेनुसार आमदारांचे अधिकार आवाजीत ठेवून चालावं. बाकी ज्यांची जेवणावळी चालतात त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु विधानसभा ज्या कार्यासाठी भरवली जाते, 13 कोटी जनतेला न्याय देण्याचं काम या विधानसभेमध्ये होतं, तीच जर नियमानुसार नसेल, मंत्री उपस्थित नसेल, सचिव उपस्थित नसतील तर या विधानसभेच्या कामकाजाला कुठलाच अर्थ नाही आणि याचा आम्ही निषेध करतो.